विविध ठिकाणी टॅक्स वाढवून सामान्य लोकांच्या खिशातून हा पैसा सरकार काढत आहे। शेतकरी कर्जमाफी राहिली बाजूला, लाडक्या बहिणी राहिल्या बाजूला, बेरोजगार युवा राहिले बाजूला, मिडल क्लास जो आपला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात तो राहिला बाजूला। भुसे साहेबांना मी विनंती करतो, आमचा जो 5 कोटीचा फंड आहे तो 15 कोटीचा तिथं करावा। आम्ही आधी जिल्हा परिषद आणि गव्हर्नमेंटला पहिला महत्व तिथं देऊ आणि नंतर आम्ही प्रायव्हेटला देऊ। SRP फिटमेंट जी प्लेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती केली होती की गुजरातला 160 रुपयाला ती नंबर प्लेट त्या ठिकाणी बसून मिळते आणि आपल्याकडे 550 सोडा काही लोक जेव्हा फिटमेंटला नंबर प्लेट लावण्यासाठी गेले तिथं त्यांच्याकडनं 1200 रुपये घेतले गेलेत। काल जर आपण बघितलं तर सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेला त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असणारं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे। उगाचच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेसपासून आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो, पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। तसंच बीडमध्ये सुद्धा मस्साजोगमध्ये आम्ही म्हणत होतो PI महाजन याने मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जे क्रिमिनल आहेत त्या क्रिमिनल लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात त्याचा सुद्धा सहभाग या क्रिमिनलला मदत करण्यासाठी होता। तेव्हा सुद्धा सरकारली कुठेतरी या PI महाजनची बाजू घेताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। त्याच्याचबरोबर नागपूरच्या बाबतीत आम्ही सांगत होतो की CP काहीतरी वेगळं बोलतायत आणि निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलतायत। पहिल्या दिवशी मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलले, दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी बोलले। म्हणजे आपण जर बघितलं तर या सरकारमध्ये नेत्यांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा बदल होताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतोय। मग इंटेलिजन्स डिपार्टमेंट कमी पडतंय का आपल्याला असं म्हणावं लागेल की पोलीस डिपार्टमेंट ज्या सक्षम पद्धतीने पूर्वी काम करत होतं ते आज करत नाही, कारण का पोलीस डिपार्टमेंटला आज फक्त VIP लोकांची सिक्युरिटी हे बघण्यामध्ये त्या ठिकाणी जास्त मोठी जबाबदारी दिली असंही त्या ठिकाणी कळतं। त्याच्याबरोबर आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर ही IQ माहिती आहे, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारली सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे, अभ्यास करण्याची जरूरत आहे। आपल्या DG ज्या आहेत, ज्या रश्मी शुक्ला मॅडम आहेत, त्या आता आजारी असतात। मी या ठिकाणी मनापासून ते लवकरात लवकर त्यांच्या आजारातून बाहेर निघाव्यात, त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळावी अशी आशा या ठिकाणी करतो। माझं फक्त सरकारला एक मत आहे की त्या जर आजारी असतील तर एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला तुम्ही मध्ये कामाला बोलवण्यापेक्षा त्यांना थोडंसं मेडिकल लीव्ह देऊन त्यांचं आरोग्य चांगलं होण्यापुरतं त्यांना जर लीव्ह दिली, त्यांच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली आणि जर तेवढ्या काळापुरतं जर तुम्ही वेगळ्या व्यक्तीला तिथली जर जबाबदारी दिली तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीचं काम होऊ शकतं। कारण का मॅडम आजारी असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये येता येत नाही आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती एकदम महत्त्वपूर्ण जबाबदारीवर असतो आणि आरोग्याच्या कारणांमध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी लक्ष देता येत नाही आणि ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंट, तर मग कधी कधी दुर्लक्ष जर त्या विभागावर झालं तर त्याचा परिणाम हा शेवटच्या घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्थेबाबतीत होऊ शकतो। त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष घालावं अशी विनंती आम्हाला बोलण्याची संधी जर या ठिकाणी मिळाली तर नक्कीच तिथं आम्ही त्या बाबतीत बोलू। पण पोलीस प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये अतिशय खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेली असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल। त्याच्याचबरोबर मंत्री महोदयांना जे ब्रीफिंग होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं। एक तर होम डिपार्टमेंटच्या बाबतीत चुका झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितला। त्याच्याचबरोबर SRP फिटमेंट जी प्लेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती केली होती की गुजरातला 160 रुपयाला ती नंबर प्लेट त्या ठिकाणी बसून मिळते आणि आपल्याकडे 550 सोडा काही लोक जेव्हा फिटमेंटला
नंबर प्लेट लावण्यासाठी गेले, तिथं त्यांच्याकडनं 1200 रुपये हे घेतले गेलेत. म्हणजे कुठंतरी या सरकारच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सामान्य लोकांची लूट केली जाते. त्याच्याचबरोबर जे काही छोटे टेम्पो असतात ज्याच्यावर अशिक्षित नाहीतर शिक्षित बेरोजगार आज दुर्दैवाने नोकरी मिळत नाही म्हणून त्याच्यात काम करतात, त्याच्यावर सुद्धा टॅक्स वाढवणं आपण सगळ्यांनी बघितलंय. काल विविध ठिकाणी टॅक्स वाढवून सामान्य लोकांच्या खिशातून हा पैसा सरकार काढत आहे. या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला जर कुठला त्या ठिकाणी प्रश्न असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी विचारावा अशी विनंती करतो. जेव्हा मी तिथं गेलो होतो तिथं असणाऱ्या त्यांच्या परिवाराशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो, सामाजिक कार्यकर्त्यांशी बोललो. या सगळ्यांचं मत आलं की तिथं त्याला पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडला होता, त्या बाबतीत बोललो होतो. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी अधिवेशनामध्ये सुद्धा निवेदन दिलं होतं. पण काय होतं की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलवू शकत नाही, जसं ब्रह्मदेव आला तरी आम्हाला हलवू शकत नाही असं काही लोक म्हणतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो. लोक काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, गोल गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं, एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आता तसंच आहे, देशमुख परिवार तेच म्हणते, सूर्यवंशी परिवार तेच म्हणते. आता तुम्ही जर बघितला तर काल बीडमध्ये मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे म्हणून एक आई पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करते. पोटची मुलगी 1 महिना जर सापडत नसेल, पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, कुठल्याही प्रकारे त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत नसेल, तर एक गरीब महिला, ठीक आहे ती सेलिब्रिटी नाही, ती नेत्याची कुणी नाही, पण एक गरीब महिला फक्त आपल्या मुलीसाठी स्वतःचा जीव घालवायला तयार आहे. पण या पोलीस प्रशासनाला, या सरकारला त्या बाबतीत काहीही पडलं नाही. ही आजची महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. गरिबांकडे कुणी आज बघत नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि पैसेवाल्यांकडे मात्र त्या ठिकाणी बघितलं जातं. जर एखादा नेत्याचा मुलगा थायलंडला प्रायव्हेट विमानाने कशाला कामाला का मजा मारायला जात असेल तर त्याला प्रायव्हेट विमान दिलं जातं आणि हवेतला हवेत परत विमान हे पुण्याकडे सुद्धा आणलं जातं. पण का? कारण का तो नेत्याचा मुलगा आहे. पण एक आई आपल्या पोटच्या मुलीला शोधण्यासाठी प्रयत्न करते आणि पोलीस जे गरिबासाठी असते ते मात्र त्या ठिकाणी गप्प बसतात आणि आईला दुसरा पर्याय राहत नाही. स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत त्या महिलेला आता खंडणीच्या प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटीची खंडणी मागितल्याचं समोर आलेलं आहे. काय नेमकी वस्तुस्थिती आपल्याला वाटते का याच्या मागे देखील राजकारण आहे? आणि 3 कोटी खंडणी मागितली आणि 1 रुपये दिले असं काहीतरी कळालं आम्हाला. बरोबर. हे जे काही नवीन प्रकरण आहे हे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. खराब जे पत्रकार आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारे तिथं त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी टाकण्यात आलं होतं. या महिलेच्या बाबतीत आज जी बातमी येत आहे, आत्ता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, पण 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे. आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जातं ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो. तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं. पण पैसे पाठवता त्याच्याबरोबर आपण जर बघितलं की जर कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले? कारण का ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही.
मग तो करा. त्यावेळेस करण्याची कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशेरे काय ओढले, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. पण या गोष्टी जी आज तुम्ही मला या ठिकाणी सांगितली याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल. हे माझ्यापर्यंत आलेलं नाही. नक्कीच मी माझ्या सोर्सच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि खरं काय आणि खोटं काय याचा अभ्यास केल्यानंतर याच्यावर अजून जास्त डिटेलमध्ये तुम्हा सर्वांना नक्कीच मी त्या ठिकाणी सांगेल. एकीकडे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे, दुसरीकडे कर्नाटकमधल्या एका मंत्र्यांनी विधानसभेतील म्हणजे खळबळजनक दावा केला. त्यांनी म्हटलं की केंद्रातील एका मोठ्या नेत्यासह 48 नेते हे हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि ते फक्त एका पक्षाचे नेते नाहीये तर अनेक पक्षांचे नेते आहेत, त्यांच्या पेन ड्राईव्ह आणि सीडीज तयार आहेत. असं जर काय होत असेल आणि खळबळजनक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांचं ते वक्तव्य खऱ्या अर्थाने त्याच्यात लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि काल जर तुम्ही बघितलं दिशा स्टॅलियनवर बोलत असताना अधिवेशनामध्ये एक मंत्री तिथं म्हणत होते की एका व्यक्तीने एका माजी मंत्र्याच्या विरोधात त्या ठिकाणी जर ॲलिगेशन केलं असेल तर त्या माजी मंत्र्याला तुम्ही अरेस्ट केली पाहिजे, असं आजचे एक मंत्री त्या ठिकाणी बोलत होते. मी थोडासा अभ्यास केला. या देशामध्ये आमदार आणि खासदार जे आहेत ज्यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत याचा थोडा अभ्यास केल्यानंतर मला कळालं की 54 अशा लोकांवर गुन्हे जे भाजपचे खासदार नाही तर आमदार आहेत. मग त्या भाजपच्या आमदाराचं स्टेटमेंट खरं धरलं तर मला असं वाटतं की या 54 लोकांना जेलमध्ये टाकण्याची जरूरत आहे. आता हनी ट्रॅप का केला जातो, हनी ट्रॅपमध्ये का अडकलं जातं हे जे अडकतात त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. पण अशा विषयाच्या बाबतीत जर कुणी मुद्दामून एखाद्या व्यक्तीला अडकवत असेल आणि त्याचा हनी ट्रॅप नाही तर तो जो व्हिडिओ असेल त्याचा जर पैशासाठी वापर केला जात असेल तर नक्कीच ते जे काही ट्रॅप करणारे लोक असतील नाही तर ती टोळी असेल त्यांना धरलं पाहिजे आणि जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलं पाहिजे. पण आपण राजकीय दृष्टिकोनातून राजकारणात काम करत असताना समाजकारणामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने जर काम केलं आणि हे जे प्रलोभन असतात ज्याच्यामुळे आपण कुठेतरी ट्रॅप होतो याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा त्या बाबतीतली काळजी ही खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं. विधान भवनाच्या आपण परिसरात आहोत, जर गॅलरीज पाहिले तर चकाचक झालेले आहेत, एका पुस्तकांकित मॉडेलप्रमाणे ते झालेले आहेत. मात्र जी ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे इतक्या वर्षांची ती कुठेतरी अडगळीत पडलेली आहे. या ठिकाणी लॉबी जर आपण पाहिली ती चकाचक झालेली आहे. या अर्थसंकल्पात देखील 586 कोटी त्यासाठी खर्च झालेले आहेत. मात्र दुसरीकडे जी आपली ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो कुठेतरी या ठिकाणी अडगळीत पडल्याचा देखील आरोप होतो. याच्यामध्ये संविधान पण आहे. सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हेच आम्ही सांगतो, महत्वाचे विषय राहतात बाजूला. जसं शेतकरी कर्जमाफी राहिली बाजूला, लाडक्या बहिणी राहिल्या बाजूला, बेरोजगार युवा राहिले बाजूला, मिडल क्लास जो आपला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात तो राहिला बाजूला. पण निर्णय कसे घेतले जातात की कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला कामं कशी देता येईल, रोडची असू द्या नाहीतर एखादा असा रोड जो कुठेतरी 1200 कोटीमध्ये व्हायला पाहिजे तो 2600 कोटीला द्यायला जातो. तसंच कदाचित आमच्या या विधिमंडळामध्ये नाही तर या भवनामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे की लॉबी चकाचक, त्यानंतर खोल्या चकाचक, पण खरा विचाराचा गाभा जिथं आहे. पूर्वीचे जे सर्व अभ्यासू आमदार मंत्री ज्या पद्धतीने बोललेले आहेत त्यांचं लिहिलेलं त्यांच्या जे काही भाषणं असतील ती लिहिलेली ती ठेवलेली, त्याच्याचबरोबर पवित्र संविधान असेल, या सगळ्या गोष्टी जिथं लायब्ररीमध्ये ठेवलेल्या आहेत तिथली परिस्थिती मात्र अतिशय वाईट आहे. हेच तर मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये फक्त दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चकाचक आहे, पण खऱ्या अर्थाने सरकार ज्या विषयावर चालायला पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी धुळखाट पडलेलं असं कुठेतरी आपल्याला दिसतंय. आणि तसं जर झालं असेल तर अध्यक्ष महोदयांना आम्ही विनंती करू की जसं लॉबी चकाचक झाली तशी आमची लायब्ररी सुद्धा चकाचक तिथं करा. डिजिटलायझेशनचा वापर करता येत असेल तर त्या बाबतीतला विचार तिथं करावा. आणि जे काही पुस्तकं आहेत तर एक विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट लागते जेणेकरून ते पुस्तक चांगल्या पद्धतीने राहू शकतं. नाहीतर काही लोकांना फार हौस असते इतिहास बदलण्याची, त्यामुळे जुना इतिहास असाच कुजून जर वाया गेला तर कदाचित नवीन इतिहास बनवायला आपल्याला सोपं जर असं कोणाला वाटत असेल तर अध्यक्षांवर आमचा विश्वास आहे तर नक्कीच या बाबतीत लक्ष घालून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. सर, सीबीएसईच्या याच्यावर बोललात आपण, राज्य शासनानं काल असा निर्णय घेतलेला आहे की सीबीएसईचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आता स्टेट बोर्डाला लागू केला जाणार. पण त्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मराठ्यांचा इतिहास कुठेही दिलेला नाही.
मग आपण मराठ्यांचा इतिहास हा मुलांना शिकवणार नाही आहोत. हे बघा, सीबीएसईच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते सेंट्रल बोर्ड झालं, म्हणजे दिल्ली बोर्ड. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर देशाच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो पवित्र इतिहास आहे त्या बाबतीत फक्त एक नाही तर 2 पानं तिथे दिलेली आहेत, ते सुद्धा अपूर्ण आहेत. आणि त्याच्याच बरोबर आमचं असं मत आहे की महाराष्ट्राचा जो स्टेट सिलेबस आहे त्याला जरा चांगलं करण्यासाठी कष्ट घ्या ना. पूर्वी त्या पॉलिसी अख्खे इतर राज्य त्या ठिकाणी स्वीकारायचे, पण या राज्याला जरा सवय लागली आहे की दुसऱ्या राज्यातल्या काही गोष्टी कॉपी करायच्या आणि आपलं काम ढकलपणा करायचा. तसंच सीबीएसईचा सिलेबस आपण जर कॉपी करत असतो आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. हिमायतनगर आहे तो वापरून खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावले जाऊ शकतात का, या संदर्भातला विचार सुरू आहे. भुसे साहेबांना मी विनंती करतो, आमचा जो 5 कोटीचा फंड आहे तो 15 कोटीचा तिथं करावा. 15 कोटीमध्ये आम्ही प्रायव्हेटला सेकंडरी महत्व तिथं देऊ. आम्ही आधी जिल्हा परिषद आणि गव्हर्नमेंटला पहिला महत्व तिथं देऊ आणि नंतर आम्ही प्रायव्हेटला देऊ. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.